तर सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। माणगाव आणि इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर 7 किलोमीटर पर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा। कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे। तर गणेशोत्सव साठी कोकणात गेलेले कोकणवासी आता मुंबईत परततायत आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर आणि हे दृश्य पाहता मुंबई गोवा महामार्गावर सध्या जे आहे ते दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी झालेली आहे। कोकणात गणेश उत्सवासाठी गेलेले कोकणवासियांचा आता परतीचा प्रवास सुरू आहे आणि गेल्या 1.5 तासापासून जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहनांच्या जे आहेत त्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जवळपास 6 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत। माणगाव बाजारपेठ ते गारल फाटा या दरम्यान ही प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती इंदापूर मधील पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो महामार्गावर प्रचंड आहे, मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्या कारणाने मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते आणि ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जात आहे। कोकणवासी जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत, त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी शर्थीचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करत आहेत। मात्र माणगाव मधून जाणारा रस्ता अरुंद असल्याने सातत्याने माणगाव मध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना आणि गणेश भक्तांना होताना दिसत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।